आपल्या प्रत्येकाच्या लाईफचा फंडा वेगळा आहे. एकच कुठलं तरी सूत्र आपल्या सगळ्यांना लागू पडेल असं नाही आहे. मुळात आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, हेच आपलं माणूस असण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून मी कुठलं तरी एखादं सूत्र सांगेल आणि त्यानं जगणं सुंदर होईल असं नाही आहे. खरं तर मी जेव्हा या विषयावरती बोलायला सुरुवात केली, मला असं वाटायला लागलं होतं की अरे वा, आता आपण बोलतोय, लोक आपल्याला ऐकतायत. आणि एक दिवशी याच आविर्भावात मी वडिलांना विचारलं, म्हटलं एवढी वर्ष झाले मी बोलतोय, पण लोक काय बदलताना दिसत नाहीत. आणि त्या दिवशी माझे वडील मला म्हटले की तू बोलून लोक बिकं बदलतील असल्या काय फंदात तू पडू नको. म्हटलं मग? म्हटले बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला तर काय कमी आहे का? तू एकटा जरी सुधारला ना तरी माझ्या दृष्टीनं खूप मोठं आहे. आणि मला वाटतं की बदलाची सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी. नाहीतर हल्ली अनेक लोक एकमेकांना शिकवायला बसलेले आहेत. म्हणजे एका राजाचा असा प्रायव्हेट तलाव होता. त्या तलावामध्ये मासेमारी वगैरे करायला परवानगी नव्हती, पण एक तरुण त्या पाण्यामध्ये गळ टाकून बसलेला होता मासे पकडण्यासाठी. तिथे राजाचे शिपाई आले आणि त्यांनी त्याला विचारलं, बाबा तुला माहीत आहे ना इथे मासेमारी वगैरे करणं बंद आहे, इथे परवानगी लागते आणि राजाची सक्त ताकीद आहे की कुणीही इथे असं गळ टाकून बसू शकत नाही, मासेमारी करणं इथं प्रतिबंध आहे. त्या तरुणानं विचारलं, तुला कुणी सांगितलं मी मासेमारी करतोय? अरे म्हटलं तू गळ टाकलाय, त्या गळाला खाली मासा लागलाय आणि तू म्हणतो मी मासेमारी करत नाही. तो म्हणला मी मासेमारी करत नाही, मी माशाला पोहायला शिकवतोय. म्हटला माशाला सुद्धा पोहायला शिकवणारी माणसे या जगात आहेत. अशा लोकांपासून तुम्ही वाचलं पाहिजे. की कोण तुम्हाला जर शिकवायला आले असेल की तुम्ही असं वागावं तसं वागावं, हे बघा शिकवणं ही प्रोसेसच नाही आहे मुळात. कुणी जर म्हणत असेल की मी ह्याला हे शिकवलं, कुणीही कुणाला शिकवू शकत नाही. लक्षात घ्या, माणसं आपोआप शिकतात. फक्त शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, मला वाटतं ही तुमची माझी जबाबदारी आहे. एखादा शेतकरी म्हणतो हे आंब्याचं झाड मी वाढवलंय म्हणजे काय केलं? शेतकरी असा खोडात शिरतो आणि फांद्या फांद्यानं वाढत जातो का? असं नाही होत. खरं तर शेतकरी फक्त त्याला पोषक वातावरण निर्माण करतो, ते झाड आपोआप वाढतं. तसं पोषक वातावरण निर्माण करणं मला वाटतं ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. शिकणार तर आपण आपण आहोतच. आणि म्हणून मी तुम्हाला शिकवण्याच्या फंदात पडणार नाही. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही सुद्धा माझ्या हो मध्ये हो मिसळू नका. मी असं म्हटलं म्हणजे तेच खरं आहे, मी असं बोललो म्हणजे तेच बरोबर आहे, असं नाही आहे. आपण हुशार आहोत सगळेजण. आणि म्हणून आपण आपल्या कुणाच्या तरी इकडे स्टेजच्या मागे बडबड बंद करा बरं. इकडे स्टेजच्या मागची सगळी इकडे येऊन बसा, सगळे पुढे चला पटकन, सगळे पुढे. आता ही चला इकडे बसा बरं. कुणीही माझ्या हो मध्ये हो मिसळण्याचा प्रयत्न करू नका. आपली अडचण काय झाली आहे माहिती आहे का? की कुणी सांगितलं हे असं करा, मग आपण म्हणतो हां तसं करून पाहूयात. कुणी सांगितलं हे असं वागलं पाहिजे, मग आपण तसं वागून बघूयात. आपण माणसं आहोत, आपण चिकित्सा केली पाहिजे. हे सांगतायत ते बरोबर आहे का? हे मला पटतंय का? मी या पावलांवरती 4 पावलं चाललो पाहिजे का? मला वाटतं याचा स्वतंत्र विचार माणूस म्हणून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आजवर कुणीतरी सांगत आलं हे असं आहे, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत आंधळेपणानं चालत राहिलो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या सगळ्यांचं जगणं वेगळं आहे. आणि म्हणून आपली चिकित्सा आपण करूयात, विचारांची चिकित्सा करूयात आणि मग ठरवूयात की आपल्याला कुठे चालायचं आहे ते. मी एक तुम्हाला गंमत सांगतो. मी ज्या कॉलनीमध्ये राहतो तिथे ताई 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 आपण नंतर करूयात ना प्लीज, सत्कार वगैरे आता जाताना करूयात. चला बरं बसून घ्या, सगळ्यांना ऐकू द्या. कुणी बसायचं राहिलं असेल तर पटकन बसून घ्या, आता मध्ये येऊ नका. मी सांगत होतो की चिकित्सा करा, कुणाच्या हो मध्ये हो मिसळू नका. आणि आपण हो मध्ये हो मिसळत आलो आणि त्याचे परिणाम आजपर्यंत आपल्याला भोगावे लागलेत. मी ज्या ठिकाणी पुण्यामध्ये राहतो त्या बिल्डिंगमधून मी असा खाली उतरत होतो आणि खाली उतरताना ज्या लिफ्टमधनं मी खाली उतरलो त्या लिफ्टच्या बाहेर एक छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एक आजी बसलेली असायची. त्या आजीसोबत तिच्या 4-5 मैत्रिणी असायच्या. आणि एक दिवशी गडबडीत मी निघालेलो असताना मला त्या आजीनं प्रश्न विचारला, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय ते बरं चाललंय ना रे? माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही. पण आजीनं मला विचारलं, तुझं ते कापडाचं दुकान नीट चाललंय ना? मी काय करायला हवं होतं? मी तिथेच थांबायला हवं होतं आणि आजीला सांगायला हवं होतं की आजी माझं कोणतंही कापडाचं दुकान नाही आहे, तुम्ही मला हे काय विचारताय? पण मी म्हटलं कुठं आजीच्या नादाला लागता.
मी आजीच्या हो मध्ये हो मिसळला आणि आजीला म्हटलं, आजी कापडाचं दुकान 1 नंबर चाललंय म्हटलं. दुसऱ्या दिवशी परत मी लिफ्टमधनं खाली उतरलो. आजी तिच्या मैत्रिणींसोबत तिथंच बसलेल्या होत्या आणि आजीनं मला परत विचारलं, तू ते भांड्याचं दुकान सुरू केलंय? म्हटलं, आजी 1 नंबर. मी रोज तिथून यायचो. आजी रोज नवीन व्यवसाय सुरू करायला लावायची. मी कधीही तिला अडवलं नाही. रोज मी तिच्या हो मध्ये हो मिसळत गेलो. आजीनं विचारलं, तू ते चपलेचं दुकान सुरू केलंय, बरं आहे ना बाबा? म्हटलं, आजी खूप जोरात सुरू आहे. आणि आज मी माझ्या मित्रांसोबत खाली येत होतो. आजीनं मला विचारलं, तू ते चपलांचं दुकान सुरू केलंय? मी म्हटलं, हो आजी, खूप छान चाललंय. मी पुढे निघालो. माझ्या मित्रांनी मला विचारलं, कसलं दुकान आणि कधी सुरू केलं? म्हटलं, अरे बाबा, कशाचं दुकान आणि काय? ही आजी रोज नवीन व्यवसाय विचारते. मी पण तिच्या नादाला लागत नाही. मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे चालतो. कदाचित आजीला स्मृतिभ्रंश झालेला असेल. आजी रोज विसरते. मी रोज नवीन व्यवसाय सांगते. मी रोज तिला हो म्हणतो आणि पुढे जातो. मी माझ्या मित्रांना सांगत होतो, आजीला स्मृतिभ्रंश झालेला असेल आणि माझ्या कानावर शब्द पडले. आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, याच्या डोक्यावर परिणाम आहे. याला काही म्हणा, हे होच म्हणतंय. हे नाही कशालाच म्हणत नाही. तुम्ही उद्या बघा, नवीन व्यवसाय विचारा, हे म्हणतं 1 नंबर चाललेला. अडचण कुठे माहितीये का? आपण हो मध्ये हो मिसळतो आणि पुढे निघतो. आपण थोडंसं थांबूयात, विचार करूयात. अरे बाबा, आहे का? आपल्याला इतकी गडबड झालेली माहिती आहे. आपण सगळेजण गडबडीत आहोत, प्रचंड व्यस्त आहोत. आणि या व्यस्ततेमध्ये अंतर्मनात डोकवायला संधी नाही, कुठे थांबायला वेळ नाही. आपण फक्त या धावपळीत आहोत. आणि म्हणून मला सांगायचं की कधीतरी थोडंसं अंतर्मनात डोकावून बघू. आपल्या जगण्याचे संदर्भ काय आहेत? आपण जगतोय कशासाठी? आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे? आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्या नजरेमध्ये काय फॉर्म्युला आहे? मी काहीतरी सूत्र सांगावं आणि त्या सूत्रावर तुम्ही चालत राहावं असं नाहीच आहे मुळी. एक खूप सुंदर 2 ओळी आहेत. ले देके एक नजरिया तो है हमारे पास, ले देके एक नजरिया तो है हमारे पास, तो फिर क्यों देखे दुनिया को किसी और की नजर से? का आपण कोणाच्या तरी नजरेतनं जगाकडे बघायचं? आपल्याकडे एक नजर तर दिलेली आहे भगवंतानं. आपल्या नजरेतनं थोडंसं जगाकडे बघूयात. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. ते आपल्यातलं वेगळे पण शोधूयात. आणि माझा दावा आहे, इथं बसलेले जे पॅरेंट्स आहेत, माझा आपल्या सगळ्यांना दावा आहे, आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही. आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे. सांगण्यातनं किती आदर्श निर्माण होतील मला माहीत नाही, पण आपल्याला आपल्या वागण्यातनंच आपले आदर्श निर्माण करावे लागतील. जगणं सुंदर करावं याच्यासाठी हे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहे असं सांगून चालणार नाही. त्यानं नाहीच जगणं सुंदर होणार. पण आपल्या जगण्यातनं आपल्याला असे काही आदर्श निर्माण करावे लागतील की येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा की अरेच्छा, हे असलं जगावं लागतंय. हेवा वाटला पाहिजे आपल्या जगण्याचा. आपल्याकडे पाहून आपल्या जगण्याचा येणाऱ्या पिढीला हेवा वाटावा असं जगता आलं पाहिजे. मला वाटतं असे आदर्श आपल्या वागण्यातनं निर्माण करता येतील का? बापानं पोराला सांगायचं व्यसन करू नये. खूप चांगलं सूत्र आहे, व्यसन करू नये. सांगितलं पाहिजे, पण तसं वागताही आलं पाहिजे. पोराला सांगायचं व्यसन करू नये आणि घरात असा सुविचार लिहून ठेवायचा, व्यसन करू नये. आणि संध्याकाळी बापच पोराला सांगते, जा जरा गॅसवर सिगरेट पेटून आण. पोरगं असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलाय. बाप कानातनं धूर काढतो. हे सगळ्यात शाळेत सांगतं, जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. आणि म्हणून जगण्याचे कुठले सूत्र सांगण्यापेक्षा ते जगणं, आदर्शवत जगणं आपल्याला जगता येईल का? मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, जगणं कशानं सुंदर होतं? ते म्हटले, असलं कोणतं कॉस्मेटिक प्रोडक्ट नाही जे तुमचं जगणं सुंदर करेल. अशा कोणत्या टॅबलेट्स बाजारामध्ये नाहीत की ज्यानं तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. म्हटलं, मग जगणं कशानं सुंदर होईल? ते म्हटलं, एक काम कर, वयाच्या 36-37 वर्षापर्यंत ज्या लोकांनी तुला मदत केली आहे ना त्याची तू एक यादी कर. मी एक 100-150 लोकांची यादी केली आणि वडिलांच्या हातात दिली. म्हटलं, या लोकांनी मला आजपर्यंत माझ्या जगण्यात मदत केलेली आहे. ते म्हटले, अरे वा, ती नावं तुला आठवतात ज्यांनी तुला मदत केली आहे? नाहीतर हल्ली मदत केलेली माणसं नंतर आठवत नाहीत. छान, म्हटले, तुला ती नावं किमान आठवतात तरी. 100-150 लोकांची यादी दिली ज्यांनी मला आजपर्यंत मदत केली होती. मग त्यांनी मला सांगितलं की आता दुसरी यादी कर. म्हटलं, ती कोणती? तू किती लोकांना मदत केली आहे त्याची एक यादी कर म्हटलं. आणि मी शोधून नावं आठवत होतो. मी किती लोकांना मदत करू शकलो? मला नावं आठवत नव्हती. मी 5-6 जणांची यादी केली. म्हटलं, या लोकांना मी आजपर्यंत मदत केली आहे, 5-6 नावं माझ्याकडे आहेत. वडिलांनी सांगितलं, जगणं सुंदर करण्याचा फॉर्म्युला सांगू? म्हटलं, हो. म्हटले, ज्या दिवशी तुझी दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा मोठी होईल ना त्या दिवशी जगणं आपोआप सुंदर होऊन जाईल. त्यासाठी तू वेगळे प्रयत्न करायची गरज नाही. इतरांचं जगणं सुंदर व्हावं, कुणासाठी तरी आपण धावून जावं, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावावेत.
कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसरावेत, कुणाचं तरी दुःख पाहून आपण व्याकुळ व्हावं, कुणाच्या तरी दुःखानं आपले डोळे पाणावेत. ते माणूस पण आपल्यामध्ये शिल्लक आहे का? आणि ते जर नसेल तर आपण यंत्रवत होत आहोत असं म्हणायला वाव आहे. आपण यंत्र नाही आहोत, आपण माणसं आहोत. आणि ते माणूस पण कुठपर्यंत जिवंत आहे माहित आहे? तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला कुणासाठी तरी धावावंसं वाटतं, कुणासाठी तरी मदत करावीशी वाटते. ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून सांगण्यातून आदर्श निर्माण करण्यापेक्षा आपल्याला आपल्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का, मला वाटतं याचा विचार करावा. मी एक छोटं उदाहरण सांगेल तुम्हाला. एक मुलगा होता, भारतातनं परदेशामध्ये गेला, त्याची सगळी फॅमिली तिथे शिफ्ट झाली. आणि तिथे शिफ्ट झाल्यानंतर तो जेव्हा स्कूलला जायला लागला, शाळेत गेल्यानंतर हा एकटाच काळा सावळा होता आणि बाकीची सगळी गोरी गुमटी पोरं होती. आणि ती सगळी मुलं त्याला चिडवायला लागली, ब्राऊन ब्राऊन म्हणून हाक मारायला लागली. याला वाईट वाटायचं की मी आलोय आणि ही सगळी गोरी गुमटी पोरं, यांच्यात एकटाच मी काळा सावळा आहे आणि ही मला ब्राऊन ब्राऊन म्हणून चिडवतात. त्यानं आईला सांगितलं मी शाळेतच जाणार नाही उद्यापासून, ही सगळी मुलं मला चिडवतात. आई म्हटली कशी चिडवतायत बघते मी, चल मी येते तुझ्यासोबत स्कूलला. त्या दिवशी आई त्याच्यासोबत शाळेत जाते आणि त्यांच्या टीचरला सांगते की ती 2-4 मुलं त्याला रोज चिडवतात, तुम्ही त्यांना बोला, त्यांना इथे बोलवा आणि माझ्यासमोर त्यांना सक्त ताकीद द्या की परत असं चिडवलं जाणार नाही. आपल्यापैकी जर कुणी शिक्षक असतं तर आपणही हेच केलं असतं, त्या 4 पोरांना बोलवलं असतं आणि त्यांना सांगितलं असतं परत जर चिडवलं ना तर बघा. हेच असतं ना आपलं, परत जर असा वागला तर बघ. हे आपलं शेवटचं असं असतं. नंतर माझ्याशी गाठ आहे. पाहुणे आल्यानंतर तर आपल्याला कुठून स्फुरून येतं माहीत नाही. पाहुण्यांच्या देखत आपण पोरांना इतकं रागवत असतो. अजिबात असलं करू नका. पाहुणे आले ना पोरांना रागवायचं नाही. ते कितीही बावळट असलं तर पाहुण्याच्या पुढं म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढं पुस्तक घेऊन बसतंय का नाही बघा. आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढं म्हणून बघा, दादा बावळट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी ओततंय, लेसला लेस बांधतंय, तुमची इज्जत घालवायची एकही संधी दादा सोडत नाही. कौतुक हे 4 चौघात करायचं असतं आणि चुका ह्या कानात सांगायच्या असतात. आईनं सांगितलं टीचरला त्या 4 जणांना बोलवा आणि माझ्या समोर सक्त ताकीद द्या. त्या शिक्षिकेनं सांगितलं की आई तुम्ही जा, ही मुलं परत त्याला नाही चिडवणार याची मी काळजी घेईल, पण तुम्ही जा, आत्ता मी काय त्यांना बोलत नाही. उन्हाळ्याचेच दिवस होते. दुसऱ्याच दिवशी शिक्षिकेनं एक प्लॅन केला आणि सगळ्या मुलांना सांगितलं की ऊन आहे बाहेर, सगळ्यांनी आपले शर्ट काढायचे आणि 2 तास उन्हात खेळायला जायचं. ही पहिलीच गंमत अशी, कधीच याच्या अगोदर शर्ट काढून बाहेर खेळायला जा असं मुलांना कुणी सांगितलेलं नव्हतं. पण त्या सगळ्या मुलांना शर्ट काढून उन्हात जाऊन खेळायला सांगितलं. 2 तास पोरं खेळली. 2 तासानंतर जेव्हा वर्गात आली त्यावेळेस सगळ्या मुलांच्या अंगाची लाही लाही झाली होती. ही गोरी घुमटी पोरं सगळी लाल लाल झाली होती आणि सगळे अस्वस्थ होते, चिडचिड करायला लागले. कुणाचे डोळे लाल, कुणाचे गाल लाल, कुणाची पाठ लाल. आणि कितीतरी मुलं चिडचिड करत मॅडमकडे गेले आणि म्हटले तुम्ही काय आम्हाला शर्ट काढून खेळायला लावलंय, आमची पाठ लाल झाली, अंगाची लाई लाई होती. आणि त्यावेळेस हे काळं सावळं पोरगं ते मात्र छान होतं, ते अजिबात अस्वस्थ नव्हतं. आणि त्यावेळेस मग मॅडमनी त्या सगळ्या मुलांना बसवलं आणि सांगितलं बाबांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हा जो मुलगा आला आहे तो अशा प्रकारच्या प्रदेशातनं आला आहे की जिथे ऊन जास्त असतं तुलनेने आपल्यापेक्षा. त्या उन्हातून त्यांनी वाचता यावं म्हणून त्याची त्वचा ही अशी आहे. भगवंतानं त्याला दिलेला हा रंग, त्याची ही त्वचा, ही त्याच्यासाठी वरदान आहे. त्याच्यासाठी हे वरदान आहे म्हटल्यानंतर ती सगळी गोरी गुमटी पोरं आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली. आणि आत्तापर्यंत त्याला चिडवणारी पोरं कुतूहलानं त्याच्याकडे पाहतात. असं बघितल्याबरोबर ह्या पोराची मान अशी उंचावली, अरे आपण काहीतरी वेगळे आहोत, आपल्याला काहीतरी भगवंतानं वरदान दिलेलं आहे. आणि आत्तापर्यंत शाळेत यायला तयार नसलेलं हे पोरगं अचानक रोज शाळेत यायला लागलं. आता त्याला कुणी ब्राऊन म्हणून चिडवत नव्हतं, पण आपल्या रंगाचा त्याला हेवा वाटायला लागला होता. आणि त्याच वेळेस त्या टीचरनं सांगितलं बाबांनो तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. वेगवेगळ्या प्रदेशात जन्माला आलात, तुमच्या भाषा वेगळ्या असतील, तुमची संस्कृती वेगळी असेल, तुमचं राहणीमान वेगळं असेल, पण हे वेगळेपण हेच आपलं माणूस असणं आहे. आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो. आपण वेगळे आहोत म्हणूनच माणसं आहोत. यंत्र सगळी सारखी दिसतात, एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात, पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे. इथं बसलेला असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाहीये. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. ताईंनी छान प्रोग्राम ऑर्गनाईज करावा, कुणीतरी छान पत्रकारिता करावी, साहेबांनी छान क्लासेस चालवावेत. आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपण सगळ्यांमध्ये काहीतरी भगवंतानं वेगळेपण दिलेलं आहे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का?
ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर मला म्हटलात एवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता चंद्रपूरमध्ये एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला मी एक गंमत सांगतो, कुणात काय वेगळे पण असेल ना हे सांगता येत नाही. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो, पुण्यामध्ये मी DY पाटील कॉलेजला MBA ला ॲडमिशन घेतलं. पहिलंच वर्ष होतं साहेब आमचं. आणि माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का, भाग घेणार का? मी म्हटलं मी घेणार, सांस्कृतिक कार्यक्रमात मी पार्टिसिपेट होणार आहे. मला म्हटले तू काय करणार आहेस? मी म्हटलं आता ताई जशा सूत्रसंचालन करत होत्या तसं मी गॅदरिंगचं सूत्रसंचालन करेल. नाचता येत नाही, गायला गळा लागतो, आमच्याकडे नरडा आहे, त्यामुळं गाणं डान्स हे प्रांत आमच्यासाठी नाही आहेत, मी सूत्रसंचालन करतो. सर म्हटले तुला MBA कशात करायचं आहे? मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं. ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं आहे ना, त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये. त्यांना वर्गातल्या 10 पोरांना गोळा करावं, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा. अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये MBA करायचं. तू ग्रुप ॲक्टिव्हिटी कर. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करणार? मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा. आणि मग मी नाटक करायचं ठरवलं. आता नाटक काय करायचं? मी लिहायला घेतलं नाटक. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता. म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हटलं आपण पुण्यात आहोत, इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्त्वाचं आहे. म्हटलं बाणातला न का नळातला न, त्यामुळे तू लिहायच्या काय फंदात पडू नको. म्हटलं मग करायचं काय? म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं. म्हटलं यानं काय होतं? यानं आपल्या अंगावर येत नाही. म्हटलं कुणी जर विचारलं हा डायलॉग असा कसा, म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं आणि म्हटलं सोपं काम आहे. मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली. महाभारतातली कथा निवडली, द्रौपदीचं वस्त्रहरण. आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचा होता. मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार. द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी हवी होती वर्गातली. मी जरा बोलणारा मुलगा. मी 5-10 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढं आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग म्हणायचं. मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी व्हायचं आहे. मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी, आणि हे म्हणताय ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला हरकत नाही, पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं. म्हटलं आता इथं व्याख्याता लवकर येत नाही, कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची. मग करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर होतं. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं छान दिसशील, द्रौपदीची भूमिका करणार का? तो म्हटला द्रौपदी व्हायला हरकत नाही, डोक्याचं काय करायचं. म्हटलं विग आणून लावू, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात, विग आणून लावा, असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा, पण माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे, पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नको. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते, मला भीम सापडत नव्हता. भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळी किडकिडीत शरीर एसटीची पोरं. मी DY पाटील कॉलेजला शिकायचो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती, आणि जिममध्ये व्यायाम करणारं पोरगं रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी 2-4 असतात. मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतंय, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटलं करणार. रोल काय करायचा? अरे म्हटलं आम्हाला शिकवलं S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. अरे पेदार शरीरयष्टी तुझी स्ट्रेंथ आहे, तुला शोभल असा रोल देतो भीमाचा. भीम होणार का? म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग. म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम करायला. आता मला सगळे कॅरेक्टर सापडत होते. मला 5 पांडवांपैकी 1 जण कमी पडत होता. आमच्या वर्गात एक पहिल्या वाकावर बसणारं पोरगं होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. कायम अभ्यास. सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही 2-3 असतात, ते 100 पैकी 99 पडले ना तरी त्यांना करमत नाही.
ते एकासाठी हुज्जत घालणार, ते शिक्षकांकडे येऊन भांडणार. कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही, कधी पिक्चरला जाणार नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो, 2 वर्षात त्याला शिट्टी वाजवता आली नाही. त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. आणि खूप मोह झाला की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं. पडद्याकडे बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही. आम्ही त्याला म्हणायचो, पडद्यावरच्या कलाकारांना नाही कळत कोण शिट्टी मारताय, मान तर वर कर. पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही. आणि त्याला मी विचारलं, 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का? म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही, पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही. अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत. 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. म्हटलं शोभल असं काम आहे, आयुष्यभर हेच करत आलोय मी, मानच वर करायची नाही. सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होतं. सगळे माझ्या ऐकण्यातले होते. सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय. पण दुर्दैवानं भीमाला माहीत नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा आहे. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी, आणि दुर्योधन आणि दुःशासन त्या वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. पण दुर्योधन दुःशासन त्या भीमाला बघून इतके घाबरलेले. दुर्योधन म्हणला ते इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही म्हटला. तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटला. भीमाला म्हटलं लका गप, कृष्ण येईपर्यंत धमधर. भीम म्हटला, भीम असा माईक जवळ गेला, जोरात गदा फिरवली आणि म्हटला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटला. आता स्टेजच्या मागं कृष्ण घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला मागे काय झालं ते झालं. ते भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकॉलचं असल्या कारणानं म्हटलं समोरासमोर काही लढाई होऊ शकत नाही. आता आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती. आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू. साहेब आता आपण बघतो हल्ली कुणी कुणाची मदत घेता, आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं. आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं आता शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, द्रौपदीचा विग एकीकडं, द्रौपदी एकीकडं. सगळं टक्कल दिसायला लागलं, सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं कॉलेज, पहिलं वर्ष, कॉलेजचं पहिलं गॅदरिंग, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं, आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला कळेनाच नाटकात काय चाललंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हटला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटला. त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहो. किती दिवस माना खाली घालायच्या. कधीतरी अशी मान उंच करून आपण बघितलं पाहिजे की अरे आम्ही पण काहीतरी वेगळे आहोत. आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडलं ना मग जगणं सुंदर होऊन जातं. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिल्यांदा आपल्या आत डोकावून बघा की आपल्यामध्ये नेमकं काय वेगळेपण आहे. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातलं वेगळेपण सापडलं त्या दिवशी धम्माल आहे बघा. अडचण काय माहिती आहे का, आपल्याला आपल्याकडं काय आहे यात इंटरेस्ट नाही आहे, आपल्याकडं काय नाही याचं दुःख आहे. मी तर म्हणेल आपल्याकडं काय नाही याचंही दुःख कित्येकांना नाही, पण दुसऱ्याकडं काय आहे याचं इतकं दुःख आहे. म्हणजे आपलं सुखही आपलं नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आपलं सुख आपलं दुःख हे इतरांच्या क्रियाप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. आता ताई समजा तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे 100 रुपये हरवले, तुम्हाला किती वाईट वाटतो. तुम्हाला त्याला माहिती आहे किती वाईट वाटतं. इतकं वाईट वाटतं मम्मीला. मम्मी संध्याकाळी 5 जणींना घरी बोलवणार, चहा पाजून त्यांना सांगणार बाई बाजारात गेलते, माझे 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठेतरी 100 झालते. पण हे दुःख सुद्धा फार काळ नाही आहे. आमचं दुःखही इतकं फंटूस आहे की ते फार काळ टिकू शकत नाही. 100 रुपये हरवले याचं दुःख आहेच, पण तेवढ्यात एखाद्या मैत्रिणीनं म्हटलं पाहिजे बाई तुझे तर 100 हरवले, परवा माझे 500 पडले. हिला इतकं बरं वाटतंय ना.
याला वाटतं जाऊ दे मरू दे, आपले तर 100 गेले, ह्याचे 500 गेले असं वाटतं. आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही आणि आपला आनंदही आपला राहिलेला नाही. किंबहुना सोये जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणतात. आपण साधनांमध्ये शोधायला लागलो आणि तिथे गडबड झाली. साधनांमध्ये जर सुख असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. पण सगळे श्रीमंत सुखी आहेत का? आणि सगळे गरीब दुःखी आहेत का? सुख आनंद ह्या संकल्पना जर पैशांवरती विकत मिळत असत्या तर गरीबाच्या वाट्याला सुख आलं नसतं आणि श्रीमंतांच्या वाट्याला दुःख आलं नसतं. पण सुख आनंद या संकल्पना पैशात नाही विकत मिळत. ती अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणून आपलं सुखही आपलं आहे, आपलं दुःखही आपलं आहे. पण दुर्दैवानं ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहिलं आणि तेच आपल्या दुःखाचं कारण ठरलं. तुम्हाला आनंदी राहायचंय का हो? किती जणांना राहायचंय? हात वर करा बरं. किती जणांना आनंदी राहायचंय? तुम्हाला एवढंच आनंदी राहायचंय का? किती जणांना आनंदी राहायचंय? सगळ्यांना आनंदी राहायचंय, बरोबर. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, आनंदी राहायचंय की आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचंय? मग राहणं खूप सोपं आहे. आपल्याला आनंदी राहायचं नाहीच आहे, आपण आनंदी आहोत हे जगाला कळावं यातच आपल्याला इंटरेस्ट आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतंय, फोटो काढतंय स्टेटसला ठेवतंय. त्याला ते बघण्यात इंटरेस्ट नाहीये, आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला जास्त इंटरेस्ट आहे. बरं, तुमच्याकडे मोबाईल आहे, स्टेटस ठेवलं तर काही चुकीचं आहे का? सुविधा आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं दुःख होतंय, असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. मला वाटतं आनंदानं जर जगायचं असेल तर थोडंसं डोळे सताड उघडे ठेवून समाजाकडे बघितलं पाहिजे. आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला देता आलं पाहिजे. ती देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. भगवंतानं आपल्याला 2 हात दिलेत. एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे. भगवंतानं एकच हात असा गळ्यातून दिला असता आणि सांगितलं असतं भागून घे, चाललं असतं. सवयीनं माणसं तसं वागत राहिली असती. पण 2 हात याच्यासाठी दिलेत, बाबा एका हातानं घेता येते तर दुसऱ्या हातानं थोडंसं दे. बरं बघा, घेतलेला श्वास सोडावा लागतो. असं आहे का श्वास घ्या आणि सोडूच नका? बघा, जमतंय का? घेतलेला प्रत्येक श्वास सोडावा लागतो. कमवलेल्या सगळ्या गोष्टी इथे ठेवून जाव्या लागतील. एकही गोष्ट घेऊन जाता येणार नाही. भूक संपल्यानंतर जेवता येत नाही. तहान भागल्यानंतर पाणी पिता येत नाही. आपल्याकडे 10 गाड्या आहेत पण एकाच गाडीत प्रवास करता येतो. दारात 10 गाड्या आहेत, मग असं होतं का डोकं इकडे ठेवू, हात ह्या गाडीत ठेवू आणि सगळे नंतर एकत्र भेटू कुठेतरी? 10 जरी असल्या तरी एकाच गाडीत फिरावं लागतंय. 10 बेडरूम आहेत पण कुठेतरी एकत्र एकाच बेडरूम मध्ये झोपावं लागणार आहे. काहीही घेऊन जाता येणार नाही. याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कमवू नका. मी तर म्हणतो जेवढं कमवता येईल तेवढं कमवा. पण तुकाराम महाराजांचं एक खूप सुंदर विधान आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत, हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा. पण बाबांनो, त्यातलं थोडं तरी, सगळ्याच आपण कमवलेल्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो. हातामध्ये ती देण्याची दानत असली पाहिजे. आणि माझा दावा आहे, तुम्ही जेवढं देता 1 रुपया सुद्धा तुमचा निसर्ग उसणं ठेवत नाही. निसर्गाचा नियम आहे, 1 दाणा पेरला तर 1000 दाणे उगवतात. तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या कितीतरी पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो. फक्त ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली हो. आणि किती सहजतेनं बुडवली. जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं सगळं बुडून टाकलं. बरं, त्याचा कुठं फ्लेक्स नाही, कुठं बॅनर नाही. मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना, जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ही जी दानत आहे ना देण्याची, ती आपल्यामध्ये असली पाहिजे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे तोडून घ्यायचे ते हात. तर त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्यामध्ये यावी.
हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. देताना किती सहजता पाहिजे माहिती आहे? जितक्या सहजतेनं आम्ही श्वास घेतो तितकी सहजता आमच्या देण्यात असली पाहिजे. दिल्यानंतर काहींना पस्ताव येतो, उगच दिलं म्हणते याला. भावनिक झालो, नसतं दिलं तरी जमलं असतं असं वाटतंय. एक खेड्यातला मित्र शहरात आला आणि हा शहरातला मित्र काहीतरी कार्यक्रमासाठी बाहेर निघाला होता आणि ग्रामीण भागातून आलेल्या त्या मित्राला म्हटलं, अरे चल मी एका पाहुण्यांकडे भेटायला चाललो आहे, आपण 5 मिनिटात जाऊन येऊ. तो म्हटलं नाही, तू जाऊन ये, मी घरीच थांबतो तुझ्या, तू ये पटकन जाऊन. अरे चल रे माझ्यासोबत. अरे म्हटलं माझे कपडे बघ, मी आत्ता गावाकडनं आलो आहे, माझ्याकडे आत्ता ड्रेस पण नाही की तुझ्यासोबत कुणाकडे भेटायला यावं, असं चांगले कपडे माझ्याकडे नाही आहेत. तो म्हटला एवढंच ना, कालच मी नवीन ड्रेस आणलाय, तो तू घाल आणि चल माझ्यासोबत. यानं नवा कोरा ड्रेस मित्राकडे दिला, त्याला सांगितलं हा घालून ये, आपण पटकन जाऊन येऊयात. मित्रानं तो नवा कोरा ड्रेस असा चढवला आणि ते गावाकडचं पोरगा असा राजबिंडा दिसायला लागलं. ह्याला वाटलं हा मी घातला असता तरी चाललं असतं. म्हटलं उगच याला दिला म्हटलं, पण आता दिलाय काही बोलता येईना. आणि मग ज्या पाहुण्यांकडे भेटायला जायचं होतं त्यांच्याकडे हे दोघंजण गेले. दोघंजण गेल्यानंतर हे गावाकडचं पोरगा असलं राजबिंडा दिसत होतं, ते पाहुणे सुद्धा त्याच्याकडेच बघायला लागले. आणि पाहुण्यांनी विचारलं कोण आहे ते? तो म्हटलं हा माझा मित्र आहे, लहानपणापासून आम्ही एका शाळेत शिकलो, गावाकडे आता शेती करतो, मी शहरात आलो, शहरात मला मोठ्या पगाराची नोकरी लागली. हा गावाकडेच असतो पण फार सज्जन आहे, आजच शहरात आला होता, माझ्याकडे आला, त्याला घालायला कपडे नव्हते, त्यानं अंगावर घातलेले कपडे माझे कपडे आहेत. ते पाहुणे त्या मित्राकडे असं बघायला लागले, मित्र ह्याच्याकडे असा डोळे वासून बघायला लागला. तुला हे सांगायची गरज होती का की हे कपडे माझे आहेत? आणि त्यांनी तुला विचारलं होतं का हा कोणाचे कपडे घालून आलाय? पण हे इतकं अस्वस्थ होतं की माझ्या कपड्यामध्ये ही किती सुंदर दिसतंय. आणि मग बाहेर पाहुण्यांच्या तिथून बाहेर गेल्याबरोबर यानं बटन काढले, हे तुझे शर्ट आणि तुझे कपडे अजिबात तुझ्यासोबत. म्हटलं बाबा चूक झाली, मला ते कपड्यांचं सांगायचं नव्हतं, पण अनावधानानं आलं, पुढच्या घरी फक्त जाऊयात, त्यांना 2 मिनिटं एक निमंत्रण देऊयात आणि लगेच निघूयात. आता मात्र मी कपड्यांविषयी काहीच बोलणार नाही. दुसऱ्या पाहुण्याच्या घरी गेले, तिथंही याचाच प्रभाव पडला. याच्याकडे पाहुणे बघत राहिले, म्हणले कोण हा राजबिंडा तरुण? ह्यानं सांगितलं हे शेतकरी आहे, हे शेती करते, प्रचंड कष्ट करते, मी गावाकडून शहरात आलो, मला नोकरी लागली, मला बलाढ्य पगाराची नोकरी मिळाली, हा आजच आला होता. आणि कपड्यांविषयी तर मी अजिबात बोलणार नाहीत, ते माझे आहेत म्हटलं. बाहेर आल्यानंतर ह्याला वाटलं आता याचा गळा दाबू का काय करू. हा म्हटलं आता तर मी तुझ्यासोबत कुठंच येत नसतो. यानं पाय पकडले आणि म्हटला शपथ घेऊन सांगतो मी आता कपड्यांवरती बोलणार नाही. तिसऱ्या ठिकाणी गेला, परत याचा प्रभाव पडला. कोण काय विचारायच्या अगोदरच यानं सांगायला सुरू केलं, गावाकडून आलंय, मला मोठ्या पगाराची नोकरी लागली. आणि हे सांगणार तेवढ्या त्याला आठवलं आणि म्हटला कपड्यांविषयी तर मी शपथ घेतली आहे, पण खरंच माझे आहेत म्हणून ते इतकं भारी दिसतंय. म्हटलं काय काय माणसं होतो आपण. अरे दिलं तरी ते इतक्या सहजतेनं द्यावं जितक्या सहजतेनं आपण श्वास घेतो. त्या देण्याचा कुठं उल्लेखही असू नये. ती देण्याची दानत आपल्यामध्ये असते, ती वृत्ती आपली असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी थोडंसं मोठं मन करावं लागतं. ज्या दिवशी ते मोठं मन होईल ना, मी तर म्हणतो काय ओ ज्ञानेश्वरांचं मन आहे, काय ज्ञानोबांचा मनाचा मोठेपणा. एवढा नाही, त्याच्या किंचितचा जरी मनाचा मोठेपणा आपल्याकडे आला ना तर आपल्या सगळ्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. काय ज्ञानोबांची वृत्ती. अहो भगवंताकडे मागायची वेळ आली तर ज्ञानोबा काय म्हटले, आपल्याला जर मागायची वेळ आली तर आपण काय मागू. नवरा बायकोसाठी मागल, बायको नवऱ्यासाठी मागल, दोघं मिळून पोरांसाठी मागतील, फार फार तर मेहुण्यासाठी मेहुणीसाठी, ह्याच्या पलीकडं आपलं नाही. आणि ज्ञानोबांना मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. अरे काय लोकांनी अवहेलना केली, किती लोकांनी त्रास दिला. इंद्रायणीमध्ये आंघोळीसाठी पाऊल ठेवायला लागले ज्ञानोबा, तो लोकांनी आंघोळ करू दिली नाही. तुम्ही संन्यासाची पोरा, तुम्हाला इथं पाय ठेवायचा अधिकार नाही. ज्ञानोबा म्हटले मी जर इंद्रायणीत पाऊल ठेवलं तर काय होईल. धर्म मार्तंडांनी सांगितलं तुम्ही जर इथं पाऊल ठेवलं तर इंद्रायणी अपवित्र होऊन जाईल. ज्ञानोबांनी इंद्रायणीचं पाणी असं उंजळीत उचललं आणि सांगितलं या उंजळीत दिसणारा चंद्र, साक्षात गंगेत दिसणारा चंद्र आणि या इंद्रायणीमध्ये दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का. मग मी इथं पाय ठेवल्यानंतर हे पाणी अपवित्र होईल कसं. इंद्रायणी साक्षात गंगा आहे, ती अपवित्र होईल कशी. लोकांनी सांगितलं हुज्जत घालू नकोस.
ज्ञानोबा धाडसानं पाऊल ठेवायला लागले तर दगड धोंडे घेऊन लोक मागे लागली आणि ज्ञानोबांना इंद्रायणीतून पिटाळून घरी लावलं. घरी जाता जाता थोडेसे खरचटलं, हाताला लागलं, झोपडीत एका कोपऱ्यात जाऊन ज्ञानोबा रडत बसले. आणि रुक्मिणीनं जवळ घेतलं, आईनं जवळ घेतलं आणि विचारलं, ज्ञाना रडतोस का? पण ज्ञानोबांनी सांगितलं नाही की लोकांनी माझी अवहेलना केली का तर आईला वाईट वाटू नये. किती दुःख सहन करावं. अहो, मुक्ताईला मांडे भाजून खायचे होते तर लोकांनी खापर दिलं नाही. एवढा लोकांनी त्रास दिला, एवढी अवहेलना केली आणि एवढं सगळं झाल्यानंतर मागायची वेळ आली भगवंताकडे तर हे सगळं विसरले हो ज्ञानोबा. आपण ज्ञानेश्वरी वाचली असेल, ज्ञानेश्वरीमध्ये कुठेतरी ज्ञानोबांनी त्यांच्या जगण्यातलं दुःख व्यक्त केलंय. मागायची वेळ आली तर ज्ञानोबा म्हटले, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. देवा, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. काय मनाचा मोठेपणा आहे वा. मला या दोन लोकांचा फार हेवा वाटतो. एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरे ज्ञानेश्वर महाराज. भगवान श्रीकृष्णाचा याच्यासाठी काय अफाट वक्तृत्व आहे कृष्णाचं. आता इथं तुम्ही मला बोलायला बोलवलंय, काय हो बोलायला लागतंय? इतकी सुंदर सिस्टीम आहे, मस्त ऑडिटोरियम आहे, तुम्ही छानपैकी ऐकतायत, मला काय बोलायला अडचण आहे? भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली कुठं? असं सभागृह होतं एसी, माईक सिस्टीम वगैरे, आणि आता कृष्ण उभा राहिला आणि गीता सांग. अरे कुरुक्षेत्रामध्ये गीता सांगितली, जिथे आता युद्ध सुरू होईल, जगातले सगळे महान योद्धे एकमेकांवर तुटून पडतील, शंख फुंकले जातील, मृत्यूचा तांडव उभा राहील, रक्ताचे पाट वाहतील, आणि तिथे कृष्ण गीता सांगतो, अर्जुना ऐक, मला काय सांगायचंय. आणि त्यावेळेस सांगितलेली गीता पुढचे हजारो वर्ष तुम्हाला मला प्रेरणा देते. काय अफाट सामर्थ्य असलं पाहिजे कृष्णाच्या वक्तृत्वाचं. आणि दुसरीकडे मला हेवा वाटतो ज्ञानोबांच्या वक्तृत्वाचा. काय ज्ञानोबांचा कॉन्फिडन्स आहे, काय ज्ञानोबांचा आत्मविश्वास आहे. आपल्यापैकी इथं कोण शिक्षक आहे का? त्यानं सांगावं, उद्या तुमची पोरं आमच्याकडे आणून सोडा आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून समजा. काय आत्मविश्वास आहे ज्ञानेश्वरांचा. ज्ञानोबा म्हणतात, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो, माझ्याकडे एकदा लक्ष देऊन बघा, सगळी सुख तुमच्या दारात लोळण घेतील. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. या तिन्ही जगामध्ये आनंद भरून टाकील. काय आत्मविश्वास आहे हा. आणि इकडे भगवान कृष्ण सांगतो, अर्जुना शस्त्र उचल, माझे चुलते काके अमुक तमुक नातेवाईक हे असलं काही मनात आणू नको, हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे, शस्त्र उचल. अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला कृष्ण शस्त्र उचलायला लावतो आणि संहार होतो. कितीतरी योद्धे मृत्यूला सामोरं जातात. इकडे कृष्ण शस्त्र उचलायला भाग पाडतो अर्जुनाला, आणि इकडे ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तो जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानोबा असं म्हणू शकले असते की नाही, जे खल आहेत ते मरो. पण ज्ञानोबा असं नाही म्हणत, जे खल आहेत ते मरो. ते म्हणतात, जे खळांची व्यंकटी, त्यांच्यातली जी वाईट बुद्धी आहे ना देवा, तेवढी सांडू दे. आणि पुढचं वाक्य तर इतकं गोड वापरलंय, तया सत्कर्मिरती वाढो. रोप छोटं असेल तर वाढो म्हणतात, आणि रोप नसेल तर रुजो म्हणतात. ज्ञानोबा रुजो म्हणू शकले असते, पण ज्ञानोबा म्हणतात वाढो. ज्ञानोबांना खात्री आहे, वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे, आणि म्हणून ज्ञानोबा म्हटले, तया सत्कर्मिरती वाढो. भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे. मैत्रजीवांचे शब्द कधी वापरलाय? शेकडो वर्षांपूर्वी मैत्रजीवांचे हा शब्द वापरलाय. तुम्ही मी आत्ता फ्रेंडशिप डे साजरे करायला लागलो. काय अफाट आहे हो हे सगळं. काय ज्ञानोबांची भाषा, काय ज्ञानोबांच्या बोलण्यातला गोडवा. मला वाटतं तो गोडवा जरी घेता आला ना तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. काय ज्ञानोबांची भाषा आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला अवगुणू म्हणावं, याच्या इतकं काय प्रेम असू शकतो. आपल्याला नीट प्रेमानं कुणाशी बोलता येत नाही. ज्ञानोबा अवगुण शब्दाला सुद्धा अवगुणू म्हणतात. उकाराची भाषा आहे. चरण कमळ दळू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा. ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. ही उकाराची भाषा कुणाची भाषा आहे हो? ही आईची भाषा आहे. जग तुम्हाला बाळासाहेब म्हणाल, पण घरी गेल्यावर आई बाळू म्हणते. जग तुम्हाला गणेशराव म्हणाल, घरी गेल्यावर आई गणू म्हणते. आई उकार लावते. ही उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात, आणि म्हणून जग ज्ञानोबांना माऊली म्हणतं. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आणि आई असणं हे जर निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं ना, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. आई असणं ही एक भावना आहे, आणि ती भावना आपल्याला जपता आली पाहिजे. मला वाटतं बोलायला काय लागतो, शब्द शस्त्र आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, शब्द शस्त्र आहे.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. काय तुकाराम महाराज शब्दांचं वर्णन करतात. आणि म्हणून शब्द नीट वापरा. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे जंगल जागृत राहावं. जिभेवरी दातास, जिभेवरी ताबा, सर्व सुखदाता. नानी वाणी नासू नये, नानी वाणी पाणी नासू नये. काय काय भाषा आहे. आपल्या जिभेवर आपला ताबा असावा. अहो दुर्योधन पडला तर पडलेल्या दुर्योधनाकडे बघून वरतून द्रौपदी म्हणाली अंधे का पुत अंधा. ते वाक्य इतकं वर्मी लागलं की ज्या वेळेस शकुनी मामानं टाकलेल्या फाशांमध्ये हे सगळे पांडव हारले, शेवटी द्रौपदीला डावावरती लावलं आणि द्रौपदीला सुद्धा कौरवांनी जिंकलं. त्यावेळेस दुर्योधनाला हे वाक्य आठवलं की द्रौपदीनं माझा अपमान केला होता, अंधे का पुत अंधा. एक वाक्य हो. आणि दुःशासनाला आदेश दिला द्रौपदीच्या केसांना धरून सभागृहात घेऊन या. दुर्योधन शूर आहे. सभागृहामध्ये अनेक शूरवीर उपस्थित आहेत. पण दुःशासन ज्या वेळेस द्रौपदीला केसांना धरून घेऊन आला, कुणाचंही धाडस झालं नाही की दुर्योधनाला म्हणावं थांब. द्रौपदी सगळ्यांना आव्हान करत होती. भीष्म पितामहा, गुरु द्रोणाचार्य, जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन तिचा नवरा समोर उभा होता. श्रेष्ठ गदाधारी भीम समोर उभा होता. नकुल सहदेव सगळे मानाखाली घालून होते. द्रौपदीनं सगळ्यांना आव्हान केलं, पण कोणी तिच्या मदतीला आलं नाही. आणि शेवटी धावा केला कृष्णाचा. मी मगाशी म्हटलं की तुम्ही एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात. तुम्ही थोडं द्या, त्याच्या कितीतरी पटीनं निसर्ग तुम्हाला परत करतो. कृष्णाचं बोट कापलं, सगळेजण इकडं तिकडं कापड शोधत बसले बांधायला, आणि द्रौपदीनं पदर फाडला आणि चिंधी गुंडाळली. द्रौपदीनं नुसती चिंधी गुंडाळली आणि ज्या वेळेस वस्त्राची गरज भासली त्यावेळेस कृष्ण पुढे ठाकला आणि द्रौपदीला वस्त्र पुरवली. द्रौपदीचं रक्षण केलं. आणि त्या सभागृहामध्ये पहा संयम काय असतो. मान अपमान आपल्या आयुष्यामध्ये चालू असतात. आपण बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं, आपल्या भाषेवरती नियंत्रण ठेवावं. ज्यावेळेस आपण एकांतात असतो त्यावेळेस आपल्या विचारावर, आणि ज्यावेळेस आपण समाजात असतो त्यावेळेस आपण आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. द्रौपदी एक वाक्य बोलली, दुर्योधनाला त्याचा बदला घ्यावा लागला. आणि दुर्योधनाला स्वतःच्या कार्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर क्रोधाच्या भरामध्ये नियंत्रण ठेवता आलं नाही. तो ज्या पद्धतीनं द्रौपदीसोबत वागला ते निंदनीय होतं, ते धर्माला धरून नव्हतं. आणि त्या सभागृहामध्ये झालेल्या अपमानाच्या बदल्यात द्रौपदी म्हणून गेली. द्रौपदीनं शाप दिला, ज्या मांडीवरती तुम्हाला बसायचा विचार करत होता त्याच मांडीवरती घाव होईल आणि तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल. आणि दुःशासना, ज्या केसांना धरून तुम्हाला घेऊन आला सभागृहात, ते केस तुझ्या रक्तानं धुतल्याशिवाय मी परत बांधणार नाही. आणि काय झालं, एका शब्दामुळे महाभारत घडलं. मृत्यूचा तांडव असा समोर बघावा लागला. म्हणून नीट बोला, शब्द चांगले वापरा. नाही पटलं तर थोडंसं शांत बसा, संयमानं घ्या. आपल्याकडं संयमच नाही. कुणी आरे म्हटलं का लगेच का रे. प्रत्येक वेळेस प्रतिकारच केला पाहिजे असं नाही. कधी प्रतिकार करायचा, कधी प्रतिसाद द्यायचा हे कळायला हवं. मी असंच एकदा कार्यक्रमात म्हटलं, प्रतिकार नको प्रतिसाद द्या. ते 2-4 नवीन लग्न झालेले जोडपे आलते, त्यांना इतकं आवडलं त्यांनी असं डायरीत लिहून घेतलं, प्रतिकार नको प्रतिसाद द्या. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी आनंदाच्या भरात पर्स फेकून दिली, नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी मिट जाऊंगी. बायको म्हटली मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला बघ कसं जमतंय तसं कर. म्हटला म्हटली हे काय. म्हटले ते मगाशी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कधी प्रतिकार करायचा आणि कधी प्रतिसाद द्यायचा हे तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. शिशुपालाच्या पहिल्याच अपराधाला भगवान श्रीकृष्ण सुदर्शन काढू शकले असते हो, पण संयम आहे, ताकद आहे कृष्णामध्ये. अरे पहिल्यांदा बोलला ना तिथेच शिशुपालाचा वध केला असता, पण तरी सुद्धा त्याचे 100 अपराध कृष्ण सहन करतो. हा संयम आहे. कुठे प्रतिकार करायचा, कुठं प्रतिसाद द्यायचा, मला वाटतं हे समजलं पाहिजे. आणि म्हणून मला ज्ञानोबांचा हेवा वाटतो, संतांचा हेवा वाटतो. ज्ञानोबांनी सांगितलं ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. तुकोबांनी सांगितलं तुम्ही तुमच्या शब्दांवरती नियंत्रण ठेवा. ज्ञानोबा तर सांगतात कसं बोला, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय लागतो गोड बोलायला, चांगलं बोलायला काय पैसे लागतात का. ज्ञानोबांनी सांगितलं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतात. अरे अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. आपण कसं बोलतो. परवा पेशंट चेक करायला डॉक्टर आलते. डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पळत आली.
आणि म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, हे खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागते. कसं बोलावं? साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. प्रेमानं बोलायला काय लागतो? प्रेमानं बोला. मी मगाशी सांगितलं, कौतुक हे 4 चौघात करायचं आणि चुका ह्या एकांतात सांगायच्या. चुका सगळ्यांकडनं होतात, त्या दाखवल्याही पाहिजेत, पण एकांतात. आणि कुणी जर चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करा. कुणी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीवर थाप मारा. अरे वा, छान काम केलंस, असं म्हणून बघा. काय लागतो? मी अनेक भाषणांमध्ये सांगतो, कौतुक करा, कौतुक करा. आणि म्हटले कुणाचं कौतुक करायचं? म्हटलं कुटुंबापासून सुरू करा, घरापासून सुरू करा. आईचं कौतुक करा. आई, तू जन्म दिला, मला ही सृष्टी पाहायला मिळाली, मी तुझा आभारी आहे. कधीतरी कृतज्ञता व्यक्त करा. बापाला म्हणून बघा, बाबा तुम्ही शिकवलं, तुम्ही दिशा दाखवली, म्हणून आम्ही पायावरती उभे राहिलो. तुमचे उपकार कधीच फेडणार नाही. बापाला अपेक्षा नसते कौतुकाची, पण बरं वाटतं, पोरांना जाणीव आहे. कधीतरी पत्नीला म्हणून बघा, तू तुझ्या आई वडिलांचं नाव गाव सगळं सोडून आली, माझा संसार तू तुझा केला, कायम मी तुझा ऋणी राहील. काय अडचण आहे का? बाकीचं सगळं ऐकलं लोकांनी. ते म्हटले ते पत्नीचं कौतुक करा म्हणल्यावर 2-4 जण भांडायला आले माझ्यास. मला म्हणले तुमचं सगळं खरं आहे, पण शेवटचं वाक्य परत बोललात ना तर लक्षात ठेवा. म्हटलं तुझं तुझ्या बायकोची काय दुश्मनी आहे का? अहो दुश्मनी नाही हो. म्हटलं मग कौतुक करायला काय अडचण आहे? कौतुक करायलाही अडचण नाही. म्हटलं मग अडचण काय? म्हटलं तिला ऐकायला येत नाही, याचं काय करायचं? म्हटलं दवाखान्यात जा, डॉक्टरांकडे घेऊन जा, मशीन बिशीन लाव, मग कौतुक कर. म्हटलं संध्याकाळी दवाखान्यात जातो. बरं दवाखान्यात जाताना यानं बायकोला घेऊन जावं, ही एकटंच गेलंय. आणि डॉक्टरला म्हटलं बायकोला ऐकायला येत नाही. म्हटलं तर डॉक्टर म्हटले बायको ती घरी. म्हटलं डॉक्टर म्हणले आता पुढं मूर्खाच्या नादी लागतं. त्यांनी एक काम कर, घरी जा आणि किती अंतरापर्यंत बायकोला ऐकायला येत नाही ना तेवढं जरा मोजून ये म्हटले. त्या अंतरावरून ठरू काय कसलं मशीन लावायचं, काय करायचं. ह्या म्हणला सोपं आहे. घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं आवाज दिला, भाजी काय केली? बायको किचनमध्ये होती. तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं बायकोला दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय केली? प्रतिक्रिया नाही. कळलं हॉलमधून पण ऐकायला येत नाही. किचनच्या दारातून आवाज दिला, अगं भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे. किचनच्या दारातून पण ऐकायला. बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली. म्हणली 4 वेळा सांगितलं ना तुम्हाला बटाट्याची केली म्हणून. काहींना घरी गेल्यावर कळलं मला काय म्हणायचं. साहेब 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असेल मला सांगा. काय मित्रांच्या चुका नाही शोधायच्या, कधीतरी आत डोकावून बघा हो. आपल्याकडं पण काहीतरी असेल. आपल्याला फक्त इतरांच्या चुका काढता येतात, त्यांना असं केलं. कधी आपण कसे वागलो हे आपण कधी ठरवलंय का हो? आपल्यालाही ठरवता आलं पाहिजे की आपण नेमकं कसं वागतो. इतरांचं कौतुक कुणाच्या तरी आयुष्यामध्ये आपल्यामुळे आनंद निर्माण झालाय का, असे प्रसंग फक्त आठवून बघा. आणि कौतुक कुणाला आवडत नाही हो मला सांगा? सगळ्यांना कौतुक. अहो भगवंताला कौतुक आवडतो. तुकाराम महाराजांना विचारलं काय मागायचंय ते मागा. तुकाराम महाराज म्हटले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि मग विचारलं, तुकोबा हे वरदान दिलं तुम्हाला, काय कराल? गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. या बदल्यात तुम्हाला काय देऊ? न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. अहो भगवंताला सुद्धा त्याचं कौतुक आवडतं. तुकाराम महाराज म्हटले, आयुष्यभर तुझं गुणगान गात राहू. हे मागणं आहे हो भगवंताकडे. मला वाटतं देवाकडे काय मागायचं ना हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे. सगळ्यांना कौतुक आवडतं, म्हणून चांगलं काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करा. कुणाचं चुकत असेल तर त्याला एकांतामध्ये त्याच्या चुका सांगा. आपण किती जणांच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करू शकलो हे आपल्या अंतर्मनात आपल्याला डोकावून शोधता आलं पाहिजे. किती लोकांच्या जगण्यामध्ये आपल्यामुळे काही बदल झालेला आहे त्याचा एक अंदाज आपल्याला आपल्या आयुष्यात कधीतरी लावता आला पाहिजे. बघा 4 काडक्यांचा संसार तर पशुपक्षी पण करतात. आपली आपली घरटी तर सगळेच जण बांधतात. पण इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी धडपडणं, यात काहीतरी वेगळी मजा असते. आणि मला वाटतं ती मजा आपल्याला घेता आली पाहिजे. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावरती आनंद निर्माण होणं काय मजा हो ह्याची. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली पण ती इतरांना मिळावी याच्यासाठी धडपड करणं, मला वाटतं त्यात एक वेगळं सुख आहे आणि ते सुख आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. गाडगे बाबांचं नाव डेबू. आणि ज्या वेळेस बाबा लहान होते, लहान असताना तो मालक जिथे ते काम करायचे, दिवाळीचा सण होता आणि मालकात पुरणपोळी खात होता आणि गाडगे बाबा असे दारात उभे होते
आणि बाबांनी विचारलं, डेबू काय बघून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना तशी मला पण खायची जी. मालक म्हणला, डेबू तुला पोळी खायची आहे? थांब म्हटलं. आत गेला, काट्याचा फोक घेऊन आला हातात आणि म्हटलं, तुला पुरणपोळी खायची ना, हात पुढे कर. बाबांनी असे हात पुढे केले. त्या मालकानं काट्याच्या फोकानं बाबांचे हात फोडून काढले. काटे असे हातात शिरले, नखशिखांत वेदना झाल्या. बाबा दगडावरती जाऊन बसले आणि हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबा म्हणले, काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी म्हटले. पण बाबा म्हणले नाही की मालकानं मला मारलं मला. आणि हाच डेबू जेव्हा गाडगे बाबा झाले, एक व्यापारी बाबांकडे गेला आणि म्हटला, बाबा मला तुमचं कीर्तन गावात ठेवायचं. बाबा म्हणले, तू मोठा व्यापारी आहे, मी तुझ्या गावात येईल की. बाबा जायचे, कोणत्याही गावात कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं सगळं गाव स्वच्छ करायचे, मग कीर्तनाला उभं राहायचे. बाबा म्हटले, मी तुझ्या गावात कीर्तनाला येईल, पण माझी एक अट आहे. म्हटले, तू मोठा व्यापारी. म्हटले, काय बाबा? मी कीर्तनाला येईल, पण सगळ्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? म्हटले, बाबा तुम्ही येणार म्हटल्यावर एक काय 10 गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालील की म्हटलं. बाबा कीर्तनाला गेले, हातातल्या खराट्यानं गाव स्वच्छ केलं, कीर्तनाला उभे राहिले. गोपाला गोपाला देवकनिंदन गोपाला, आनंदात सगळं गाव नाहून निघालं. कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या. त्या पंक्तींमध्ये उतरून बाबा स्वतःच्या हातानं लोकांना पुरणपोळी वाढत होते. आपल्याला पुरणपोळीचा घास खाता आला नाही, पण हजारो लोकांना पुरणपोळी मिळावी म्हणून बाबा स्वतःच्या हातानं ती पुरणपोळी लोकांना वाढत होते. कीर्तन झालं, लोकांनी पंक्ती धरल्या, बाबांनी पुरणपोळी वाढली, लोकांची जेवणं झाली. बाबा जायला निघाले आणि ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला. म्हटला, बाबा सगळ्यांची जेवणं झाली, चला 2-2 घास आपण पण खाऊ. हा म्हटला, 2-2 घास आपण पण खाऊ. बाबा म्हटले, पुरणपोळी खायची हौस लहानपणीच फिटली, घास गिळत नाही आता. आणि पुढच्या गावाला बाबा जायला निघाले. बाबांना सोडवायला बैलगाडी आली. बाबा बैलगाडीत बसणार, बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली. बाबा बैलगाडीतनं खाली उतरले, म्हणले, बैलाचा मालक कोण आहे रे? म्हणले, अमुक अमुक आहे. जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला, म्हणले, तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? कधीतरी त्यांच्या पण पोटाकडे बघत जा. दंडाला चिमटा घेतला, बैलांच्या पोटात काय नाही म्हणून बैलगाडीत बसले नाही आणि अनवाणी पावलानं बाबा निघून गेले. ही माणसं संतत्वाला गेली हो. ही जी संवेदनशीलता आहे ना, ही आपल्या मनात असली पाहिजे. जोपर्यंत साहेब आपल्या डोळ्यात संवेदनशीलता आहे ना, तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी आपलं व्याकुळ होणं थांबलं, ज्या दिवशी आपलं हळवं होणं थांबलं, त्या दिवशी समजावं की आता आपण माणूस नाही राहिलो. किती माणसं हळवी होती हो. घरात जर पाहुणे आले, रात्र सगळी माणसं एकत्र गप्पा मारत बसायची. आमच्या वडिलांच्या आत्या वगैरे जर आमच्या घरी आल्या ना मुक्कामी, अहो रात्र आम्ही सगळेजण गप्पा मारत बसायचो. 2 दिवस जर पाहुणे थांबले आणि 3ऱ्या दिवशी जर जायला निघाले, सगळं घर एसटीपर्यंत पाहुण्याला वाटं लावायला येत होतं. आणि मग पाहुणा गाडीत बसला आणि पाहुण्यानं नुसता खिडकीतनं हात केला, टाटा केला, तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनिक होती. एसटीला सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. आता मी बघतो, लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईलमध्ये खेळत असतात. किती आम्ही भावना शून्य झालो. भगवान श्रीकृष्ण असा करंगळीवरती गोवर्धन उचलतात आणि ज्यानं करंगळीवरती गोवर्धन उचलला तो कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती हो, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कृष्णाला ठाऊक आहे, पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवला आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिली. परवा एक जण म्हणला, 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? तो मेल्यावर तुम्ही जाल, त्याला कळतं आता भाऊ आलाय. 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. शेवटची साडी चुळी भावाची असते. ती गेल्यावर तुम्ही जाल, तिला कळतं भाऊ शेवटची साडी घेऊन आलाय, आता रडतोय. ज्या बांधावरती काहीच पिकत नाही, त्या बांधावरती 2 भाऊ आयुष्यभर भांडत राहिले. बरं, दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते, पण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ नको त्या गोष्टींवरून भांडत राहतात. अरे कुणीतरी एखाद्यानं मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी एखाद्यानं माफी मागावी. शुल्लक गोष्टी आहेत, संपून टाकाव्यात चर्चेनं.
पण आमचा अहंकार आडवा येतो आणि मग नाती सुद्धा राहत नाहीत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, नात्यांमधले जर प्रेम कमी झालं ना, त्याला कारणच मुळात आमचा अहंकार आहे. ते प्रेम टिकलं पाहिजे तर आम्ही माणसं आहोत. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. अरे रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, नामदेवराय विचारतात, निवृत्ती दादा डोळ्यात पाणी का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं का दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणावं या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते हो. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा, कुणी ते धाडस दाखवायचं? एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्यासमोर येऊन ठेपला. याला प्रेम म्हणतात हो. लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी झपदिशी आपला देह असा बुडून टाकला. हे प्रेम आहे. म्हणून नात्यांमधली जी गंमत आहे, नात्यांमधलं जे प्रेम आहे, ते जपता आलं पाहिजे. कामाच्या निमित्तानं आपण एकमेकांपासून दूर असू, पण आता सुविधा आहेत, कधीतरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, नात्यांमधला स्पर्श कायम असला पाहिजे. आठवून बघा बरं, किती दिवस झाले आपल्या आईसोबत स्पर्श नाही आहे. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो, आता 9 वर्ष झालेत आपण तिच्या पायालाही हात लावलेला नसेल. बरं, हा स्पर्श कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे. नंतर कितीही मोठा फोटो करून घरात लावला आणि रोज त्याला हार घातला तरी आईचा स्पर्श परत आहे का? बापासोबतचा स्पर्श आहे का? आठवत सुद्धा. अहो, स्पर्शाची भाषा ही खूप पवित्र भाषा आहे. आपला तो स्पर्श असला पाहिजे. कधीतरी आईच्या हातात हात घेऊन बघावं. आणि आईबापाच्या स्पर्शाला काय लागतो? आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा, आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. सकाळी कामावर निघालात ना, बापाच्या फक्त पायाला हात लावा असं वाकून, 5 सेकंद लागतात खाली वाकून बापाच्या पायाला हात लावायला. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. स्पर्श आहे तो, स्पर्श कायम असला पाहिजे. मला सगळ्या महिला सांगा, तुम्ही माहेरी गेलात, आई काय करते? आई आल्याबरोबर तुमच्या हातात 2-5 हजार रुपये देते का? धरबाई फार दमून आली आहे. आल्याबरोबर आई जवळ घेते, तिच्या असं गालावरून हात फिरवेल, ती बोटं मुडेल, पाणी फिरून पलीकडे टाकेल. तिची भोळा भाव आहे हो तिचा. आल्याबरोबर ती लेकीला जवळ घेते, तिचे ओठ तुमच्या गालावर लावते. तुम्ही कितीही मोठ्या झालात आणि आई कितीही म्हातारी झाली, आईनं नुसतं जवळ घेऊन तिचे ओठ गालावर लावले तरी प्रवासाचा शीण संपून जातो की नाही? आईच्या स्पर्शात ती मजा आहे. जगापेक्षा 9 महिने जास्त आई आपल्याला ओळखते. तिचा स्पर्श आपला इतका परिचित आहे. तिनं गालावर ओठ लावले तरी बरं वाटतं. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. स्पर्श उरला नाही हो साहेब. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम नाही ना. त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत आपल्या मुलामुलींसोबत स्पर्श असला पाहिजे. भगवंताला सगळीकडे नाही जाता आलं म्हणून त्यानं प्रत्येक घरात आई वडील पाठवले. ज्यांच्याकडे ते आहेत नशिबानं त्यांनी त्यांना बोललं पाहिजे, त्यांच्यासोबत संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत स्पर्श ठेवला पाहिजे, त्यांच्यासोबत रमलं पाहिजे. म्हाताऱ्या आईवडिलांना फक्त संवादाची अपेक्षा असते. मला महिला सांगा, तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई येतोपर्यंत. तुमचं सासर कितीही श्रीमंत असू द्या, माहेरावरून सासरी जाताना तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का हो? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, बाई भाजी तर घेऊन जा, बाई दूध तर घेऊन. सासरी सगळं मिळतं हो, पण तिला वाटतं लेकीची पिशवी रिकामी जाऊ नये. कोण करतं एवढं प्रेम मला सांगा? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम करणार या जगात जर कोण असेल तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना जपा. घरातली म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्त्वाचं असतं.
ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. म्हणून ज्यांच्याकडे आहेत त्यांना जपा. घरातली आई आता भाकर थापू शकत नाही, पण तिनं नुसतं असं घरात कॉटवर बसून राहिलं ना तरी तिचं एक वैभव असतो घरात. घरातल्या म्हाताऱ्या बापाला शेतावर जाऊन काम करताना यायचं, पण बांधावर झाडाखाली बाप नुसता बसून राहिला ना तरीसुद्धा रुबाब असतो बापाचा. म्हणून या माणसांना जपा. डोक्यावर पदर घेतलेली नऊवारीतली आजी, धोतर टोपी फेटा घातलेले आपले वडील, ही शेवटची पिढी आहे साहेब. ही माणसं नंतर तुम्हाला औषधाला सुद्धा सापडायची नाहीत. संपली ही पिढी. नातीसुद्धा आता काका आणि मावशी ही तर नातीच संपली. एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. आता याला मावशी मिळणार नाही, काका मिळणार नाही त्या पोरांना. काका आणि मावशी ही नाती आता म्हण होती, आई मरो पण मावशी उरो. इतकं मावशीचं प्रेम असायचं. पोरांना बापाला म्हणताना भीती वाटायची, मग ते चुलत्याच्या मागे लागायचे, काका मला हे दे, काका मला ते दे. आता ही नाती संपली. शेवटचा घटका मोजतायत ही नाती. ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी ती जपली पाहिजेत. त्यांनी तो संवाद ठेवला पाहिजे. तुम्ही सगळेजण तुमच्या कामामध्ये व्यस्त असता. आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, आपण इतके कमालीचे व्यस्त असतो की व्यस्त जीवनामध्ये आपल्याला बोलायला वेळ मिळत नाही कोणाशी. आता सुविधा आहेत, हातात मोबाईल आहेत, व्हिडिओ कॉल करता येतोय, पाहू शकता. कधीतरी वेळ काढून 2 मिनिट बोला. आपण इतके बिझी असतो, सगळ्या जगासोबत बोलायला वेळ असतो, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत बोलायला वेळ नसतो. परवा एका शेजारच्या आजोबांनी मोबाईल घेतला आणि पोराला सांगितलं, राजा मी पण मोबाईल घेतलाय. पोरगं म्हटलं, बाबा तुम्हाला कशाला मोबाईल पाहिजे आता? ते म्हटले, मला नाही रे बाबा, तू दिवसभर लोकांशी फोनवर बोलत असतो. आता माझ्याकडे पण मोबाईल आहे, हा नंबर ठेव, कधीतरी हा नंबर डायल करत जा, मी शेजारच्याच खोलीत असतो. इतके कसे कृतज्ञ हो आम्ही? घरातल्या म्हाताऱ्या माणसांनी एक प्रश्न जर 2दा विचारला तर आपली चिडचिड होते. बाबा आत्ताच सांगितलं ना, 10 वेळा काय विचारता? अरे 1000 वेळा आपण प्रश्न विचारले तरी त्यांनी लहानपणी उत्तर दिली होती. हा चांदोमामाच का, ही अमुकच का, ती हंबाच का? किती वेळा एक प्रश्न विचारायचो, पण आईनं बापानं कधी प्रश्नांची उत्तर देताना कंटाळा केला नाही. आपल्या बोबड्या शब्दांना किती कुतूहल होतं तिला. आपले बोबडे बोल सुद्धा ती किती कानात प्राण आणून ऐकायची आणि 1000 वेळा त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. आता घरातली म्हातारी माणसं एक प्रश्न 2दा विचारला तर आपली चिडचिड होऊन जात. लक्षात घ्या, हे चक्र आहे. आपल्यालाही तिथंच जायचं आहे आणि जे केलं ते इथंच फेडायचं आहे. वर गेल्यानंतर चित्रगुप्त हिशोब करीन मग याला स्वर्गात टाकू, हे तसलं सोडा. इथंच नीलचा शिक्का मारून निघायचं. घरातली म्हातारी माणसं लहान पोरासारखी हट्टी असतात. ती हट्ट करतील. लहानपणी त्यांची ऐपत नसताना त्यांनी आपले अनेक हट्ट पुरवलेत. आता जबाबदारी आपण त्यांचे हट्ट पुरवावेत. आपण त्यांचं आईबाप व्हावं. आणि त्यांचे हट्ट नाही आहेत की तुम्ही प्रॉपर्टी करा आणि आमच्या नावावर आणून ठेवा. त्यांचा हट्ट इतकाच आहे, 2 शब्द प्रेमानं बोला. तो संवाद जरी कायम राहिला ना तरी सुद्धा खूप झाला. आणि इथं जे तरुण मुलं मुली आहेत ना, माझं तुम्हाला सांगणं आहे की तुमच्या आईबापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम तुमच्यावर जगात दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांच्या प्रेमाची किंमत ठेवा. अरे काय तुमच्या आईचं प्रेम आहे तुमच्यावर. आता तू स्कूलमधनं घरी गेल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते? काय शिकवलं हे विचारत नाही. आई पहिला प्रश्न विचारते, टिफिन खाल्ला का, डबा संपवला का? काय प्रेम आहे हो. माझी आई, मी पुण्याला शिकायला गेलो तर नगरवरून जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची हो. आणि सकाळी 9:30 वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा. सकाळी 9:30 वाजता जेवणाचा डबा जर पुण्यात येत होता तर नगरहून 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात मी चतकूर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन तयार करून पाठवते. आणि टिफिन म्हणजे पोरांनो फडक्यात यायचे हो डबे, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला यायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. खेड्यात अजून बरं आहे. आता तुम्ही बघा, पोरांचे डबे चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात. नाही तर मग कॅन्टीनला गेल्यावर मला फोन कर, मी गुगल पे करते. इथपर्यंत येऊ देऊ नका. त्या नात्यांमधली मजा घेता यायला हवी हो. ते जपता यायला हवं. पोरींनो, तुमच्या बापाचं तर तुमच्यावर इतकं प्रेम असतं, तुम्ही जन्माला आलात ना त्या दिवसापासून बाप तुमच्या 2 गोष्टींचा विचार करतो. एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न. बापाचं पोरावर प्रेम नाही, त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त प्रेम पोरीवर असतं. कारण बापाला ठाऊक असतं, ओसरीवरती थुई थुई चिमणीसारखी नाचेल आणि एक दिवशी भुर्रकन उडून जाईल. बापाला वाटतं काय देऊ आणि काय नाही तुला. बाप स्वतःला चप्पल घेत नाही,
पण तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज आणून देतो. बाप स्वतः फाटलेलं बनियन घालेल, पण तुम्हाला कॉलेजला जायला चांगले कपडे आणून देईल. बाप सायकलवरती कामाला जाईल, पण तुम्हाला कॉलेजला गाडी घेऊन देईल, बसचा पास काढून देईल. पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, मान बिन अशी उंच करून. पुरीचं कन्यादान झालं ना, मग मात्र जावायच्या हातात मुलीचा हात देतो, खाली मान घालतो आणि सांगतो, जावाय बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली, सांभाळून घ्या. दिवसभर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब येत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन रडतो तो बाप असतो. मला वाटतं त्या अश्रूंचा सन्मान ठेवता आला पाहिजे. जन्म दिलेल्या आईवडिलांना कधीच विसरू नका. जगात सगळ्या गोष्टी मिळतील, पण आईबाप कधी मिळत नाहीत. आणि म्हणून ज्यांच्याकडं नशिबानं आहेत त्यांना जपलं पाहिजे. त्यांच्यासोबत संवाद आणि तो स्पर्श आपल्याकडे असला पाहिजे. मी सांगत होतो, नाती जपा, मग ते मित्रत्वाचं असेल, रक्ताची नाती असतील, पण या नात्यांना किंमत द्या. आपल्याला सगळ्या गोष्टींची किंमत कळाली, पण नात्यांची किंमत अजून कळालेली नाही. आपल्याला जमीन जुमला सगळं कळालं, पण नात्यांमधली मजा आपल्याला कळाली नाही. मला वाटतं ती नात्यांमधली मजा ज्या दिवशी कळेल ना, त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल. आपल्यामध्ये त्या संवेदनशीलता जिवंत ठेवा. इतरांसाठी काहीतरी करण्याची, इतरांसाठी काहीतरी देण्याची दानत आपल्यामध्ये ठेवा. काहींकडं ढिगाण आहे, पण देण्याची दानत नाही साहेब. इतकी प्रॉपर्टी आहे, बरं 1 रुपयाचं नाणं वर जात नाही, एक सुतळीचा तोडा सुद्धा वर जात नाही. बरं देव इतका सुंदर वागलाय ना, घेऊनही काय यायचं नाही आणि घेऊनही काय जायचं नाही. याच्यापेक्षा काय सुंदर वागावं देवानं. देवानं जर घेऊन यायची सुविधा दिली असती आणि परत घेऊन जायची सुविधा दिली असती, आपण सोयीनं गेलो असतो का? ह्याचं नेता येईल का, त्याचं थोडं नेता येईल का, काय करता येईल, काय नेऊ आणि काय नाही. काय सुंदर वागलाय देव आपल्यासोबत. घेऊनही काय यायचं नाही, घेऊन मजा करा, आनंद घ्या, सगळं तिथंच ठेवा आणि मस्त निरोप घ्या. अहो नाव सुद्धा राहत नाही हो. चांगलं काम केलं तर नाव राहतंय, नाही तर गेलं ना, लोक नावानं सुद्धा हाक मारत नाहीत, विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात. आणि आल्यावर थांबूही देत नाही. 2-4 जण तयार, घाई करा म्हणतात, उचला आता. लोकांनी घाई करायच्या आत जगून घ्या. लोकांनी उचलण्याच्या आत जगून घ्या. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, मजा घ्या. इतरांच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधायला शिका. आमच्याकडे एक माणूस आहे साहेब, इतकी प्रॉपर्टी आहे, पण 1 रुपया कधी कोणाला मदत केली नाही. एक दिवशी शाळेतली काही पोरं गेली आणि म्हणली, शाळेचं काम सुरू केलंय, आमच्या शाळेला जरा वर्गणी, मदत, देणगी द्याल. देणगी म्हणले होते, हसायला लागलं. म्हणलं देणगी, मी माझ्या पोरांची फी वेळेवर भरत नाही आणि तुमच्या शाळेला देणगी देतो काय? म्हटलं घरात कुणी आजारी पडलं तर घाईघाई मी कधी दवाखान्यात नेलं नाही आणि तुम्ही मला वर्गणी मागताय. पोरं हातात झाली, म्हणली जाऊ द्या, आणि निघाली पोरं जायला. नीट ऐका मग कळत आहे. पोरं जायला निघाली. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, त्यानं त्या पोरांना थांबवलं. म्हणले बाबांनो थांबा, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्यापैकी कुणी बरोबर दिलं तर मी तुम्हाला 500 रुपये देणगी देईल. पोरं म्हटली 500 तर 500, बघू काय म्हणते ते. म्हणजे काय प्रश्न आहे विचारा. हा म्हटला माझे 2 डोळे आहेत, त्यातला एक डोळा खोटा आहे, अमेरिकेवरनं बसून आणलाय. आत्तापर्यंत कुणालाही ओळखता आला नाही खरा कोणता आणि खोटा कोणता. यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही ओळखलं तर 500 रुपये देईल तुम्हाला. पोरं म्हणली एवढंच आहे ना. त्यातलं एक पोरगं पुढं आला, म्हटलं काका मी सांगू तुमचा खोटा डोळा कोणता आहे? म्हटले सांग. डावा डोळा खोटा आहे की म्हटलं तुमचा. ह्याला आश्चर्य वाटलं, कुणालाच ओळखता आला नाही आणि ह्या पोरानं सांगितलं डावा डोळा खोटा आहे. ह्यानं विचारलं तुला कसं ओळखता आलं? माझा डावा डोळा खोटा आहे. त्यात काय अवघड आहे म्हटलं काका, तुमच्या डाव्या डोळ्यात मला थोडीशी करुणा दिसली, थोडंसं प्रेम दिसलं, थोड्या संवेदना दिसल्या, थोड्याशा भावना दिसल्या आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे. तुमच्याकडे पाहून तर वाटत नाही तुमच्याकडे हे शिल्लक आहे म्हणून. ज्या अर्थी डाव्या डोळ्यात हे दिसतंय या अर्थी तो खोटा असला पाहिजे, कारण खऱ्या डोळ्यात आता तुमच्या हे काहीही उरलेलं नाही. अरे जोपर्यंत संवेदना जिवंत आहेत ना तोपर्यंतच आपण माणूस आहोत, त्यानंतर मग नाही. म्हणून काय पेरायचं आणि काय उगवेल याचं समीकरण आपल्याला बाळगता आलं पाहिजे. म्हणून समृद्ध आयुष्य जगा, छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या. साधे साधे प्रसंग आहेत ते आठवून कधीतरी स्मित आपल्या गालावरती उमटलं पाहिजे. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपण असे एकांतात असू आणि कुणीतरी आपल्याला बोलावतंय, खुणावतंय, आता जाण्याची वेळ आली आहे, याचे संकेत खरं तर भगवंत आपल्याला देत नाही, पण त्याची जर कधी चाहूल लागलीच तर जाताना स्मित आपल्या गालावरती असलं पाहिजे. देव खूप सुंदर वागलाय आपल्यासोबत. येण्याचे संकेत देतो पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, कोणतरी येणार आहे, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाहीत. आणि जाण्याचे संकेत जर आधी मिळत असते, 9 महिने जर आपल्याला पत्र आलं असतं, तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या. पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. देव किती सुंदर वागलाय.
जन्माला येण्याचे संकेत देतो, पण जाण्याचे संकेत मात्र देत नाही. एका स्मशानभूमीवरती खूप सुंदर वाक्य लिहिलेलं होतं, मेरी मंजिल बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथं जाऊन थांबायचं आहे, पण तिथं जाईपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो मात्र मस्त धुंदीत आपल्या आपल्या मस्तीत आनंदात जगता आला पाहिजे. जगाला साहेब कौतुक वाटेल की नाही मला माहीत नाही, तुम्ही हे सगळं करताय, जग तुमचं कौतुक करेल हे मला माहीत नाही. पण तुकाराम महाराज ज्यावेळेस जायला निघाले आणि तुकोबांना विचारलं, तुकोबा काय मिळवलं हो तुम्ही आयुष्यामध्ये? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले. तुकाराम काय म्हटले माहिती आहे? तुकाराम महाराज म्हणतात, कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय मला माहीत नाही, पण मी जे जगलो ना, माझं मला मात्र कौतुक वाटतंय. आपल्याला आपल्या आपल्या मस्तीत आपल्या धुंदीत जगता आलं पाहिजे, आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे, इतकं सुंदर जगता आलं पाहिजे, आणि आपल्या जगण्याचा इतरांनाही हेवा वाटला पाहिजे. संभाजीराजे निघाले जायला. काय हो संभाजीराजेंचं जगणं? पहाडासारखा हा पोलादी पुरुष जेव्हा औरंगजेबाच्या समोर उभा होता, ज्या संभाजीराजांच्या डोळ्यांनी आयुष्यभर या सह्याद्रीचं सौंदर्य बघितलं, त्याच संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्यात सर्र आवाज करत आत घुसल्या, डोळे घेऊन मागं पडल्या, पण राजा मान झुकवत नाही. ज्या संभाजीराजांच्या कानाने आयुष्यभर या सह्याद्रीचं संगीत बघितलं, त्याच संभाजीराजाच्या कानात तप्त शिस ओतलं गेलं, पण राजा मान झुकवत नाही. ज्या संभाजीराजांच्या डोक्यावर आयुष्यभर सह्याद्रीचा मुकुट होता, त्याच संभाजीराजांच्या डोक्यात विदूषकाची टोपी घातली, पण राजा मान झुकवत नाही. औरंगजेबाच्या समोर असा पहाडासारखा संभाजीराजा उभा आहे, आणि औरंगजेबानं विचारलं, बोल संभा, हार किसकी और जीत किसकी? संभाजीराजे म्हटले, हार कुणाची जीत कुणाची काय विचारतोस? आमच्या हातातल्या बेड्या काढ. ज्या क्षणाला आमच्या हातातल्या बेड्या काढशील, त्या क्षणाला संभाजी तोंडानं सांगणार नाही कुणाची हार आणि कुणाची जीत. संभाजीच्या हातातली समशेर सांगेल कुणाची हार कुणाची जीत. घरी गेल्यानंतर औरंगजेबानं डोळ्यात पाणी आणून सांगितलं बायकोला, कितना खुशकिस्मत है ओ शिवा, जिसने ऐसी औलाद पैदा की, मेरी 4 औलादे लेकिन सब गधों की फौज. अरे औरंगजेबाला सुद्धा हेवा वाटला की काय संभाजीराजा जन्माला आला. मला वाटतं आपण आपल्या रुबाबात जगावं, आपण आपल्या मस्तीत जगावं. जगाला कौतुक वाटलं तर ठीक, नाही वाटलं तर आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे, इतकं सुंदर जगावं. आणि त्यासाठी इतरांचं जगणं सुंदर करता येईल का, याच्यासाठी प्रयत्न करा. आनंदाचे क्षण असे टिपकागदासारखे शोषून घ्या. केवळ आणि केवळ संपत्तीच्या जोरावर तुम्ही आनंदी राहू शकत नाही, हे आज ठामपणे लिहून घ्या. मी पुन्हा पुन्हा सांगतो, पैसे कमवा, पण आनंदाचे क्षण टिपकागदासारखे शोषून घ्या. भूतानसारखं राष्ट्र आहे आपल्या शेजारी, ज्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळ्या जगानं डोळे विस्पारले. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक तर दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. पैसे खूप येतो पण आनंद नाही. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरांनी सांगितले चमचाभर पण खायची नाही. कुठून मिळणार आहे आनंद? 10 लाखाचा दिवाण बनवून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चला. कुठून आनंद मिळणार आहे? आनंद पैशांवरती नाही विकत मिळत. त्याच्यासाठी अपेक्षित असणारा संस्कार, आरोग्य, पर्यावरण, निसर्ग, या सगळ्या गोष्टींचा समतोल आपल्याला कधीतरी साधावा लागेल की नाही? भौतिक गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आम्ही निसर्गाकडं इतकी डोळे झाक केली, ओरबडत राहिलो निसर्गाला. माणूस अशा आविर्भावात होता की जगात आम्ही सगळ्यात बुद्धिमान आहोत. कोण आहे जगात सगळ्यात बुद्धिमान प्राणी? कोण आहे सांगा बरं? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? कोण आहे मग? माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? हे माणसानं जाहीर करून टाकलंय आपण जगात सगळ्यात बुद्धिमान. मग 2 वर्ष आपली बुद्धिमत्ता कुठे गेली ती? डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवरती थांबलं. आपण आपल्या बुद्धिमत्तेचा वापर निसर्गावर मात करण्यासाठी नव्हे, निसर्गासोबत जुळून घेता येईल का याच्यासाठी बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा. मला आठवतंय, मी गावाकडे जर गेलो ना, असे गुडघे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय. लांबचा काळ नाहीये. आता पॅक बॉटलमधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करते, नीट आहे का? गावाकडे जर आंब्याच्या सीझनमध्ये गेलो, सगळ्या पोरांचे शर्ट भरलेले असायचे, प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. जांभळाच्या सीझनमध्ये गेलो, गावातल्या 2-4 पोरांचे हात मोडलेले असायचे. बोराच्या सीझनमध्ये गेलो, 2-4 पोरांची डोकी फुटलेली असायची. निसर्ग भरभरून देत होता. आता आम्ही निसर्गाला त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करायला लागलो. निसर्गाला सांगावं लागलं, तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा माझी राहिलेली नाही, मास्क लाव. इथपर्यंत निसर्गानं आणून ठेवलं आपल्याला. निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि मग आनंद शोधता येईल का? वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, कधी सांगितलं होतं तुकोबरायांनी?
अहो गोवर्धनाची पूजा करा, इंद्राची पूजा काय करता, निसर्गाची पूजा करा असं सांगणारा आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. आपल्याला नाही कळालं हो निसर्ग, त्या निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का, मला वाटतं याचा प्रयत्न करा. नाहीतर पैसे खूप आहेत पण आरोग्य नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 100 गोळ्या खायच्या, पण टेन्शन नका घेऊ, कोणत्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं सायन्स पुढे गेलेलं असेल. मार्केटमध्ये चिप येतील छोट्या छोट्या, त्या चिपमध्ये 100 गोळ्या ढकलून द्यायच्या, मनगटात चिप बसून टाकायची, 5वीला सटवाई पुसता ना त्याच्याऐवजी चिप पुजायची. आईनं एंट्री करायची, सकाळी 2 ह्या दुपारी 2 त्या, बापानं एंटर मारायचं, दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. आणि काळजी करू नका, त्या चिप फार महाग नसतील. महिला बालकल्याण विभागाकडनं BPL कुटुंबांना मोफत आणि APL कुटुंबांना सवलतीच्या दरात दिल्या जातील. आणि चायना प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर एक मिळून जाईल. आम्ही याच समाधान शोधणार आहोत का, जे आमच्याकडे आरोग्य नसेल, आमच्याकडे पर्यावरण नसेल तर? आपल्याकडे जे आहे ते चाचपडून बघा, ते टिकवण्याचा प्रयत्न करा आणि छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेत जीवन जगा. शेवटचे एक 5 मिनिट घेतो. आमच्याकडे एक जण आहे, साहेब इतके पैसे आहेत त्याच्याकडं, पण त्याच्याकडे आनंद राहिलेला नाही आहे. शेवटी चिडला, अख्खी बॅग पैशाची भरली. एका दुकानदाराकडे गेला आणि म्हणला, ही अख्खी बॅग घ्या पण आनंद द्या म्हटला मला. दुकानदार म्हटला, पैशाच्या बदल्यात आमच्याकडे आनंद नाही मिळत बाबा. दुसऱ्या दुकानात गेला, तिथेही आनंद नाही. सगळी दुकानं पालथी घातली पण कोणत्याच दुकानात आनंद मिळाला नाही. रडत होता, निघाला होता रस्त्यानं, आणि रस्त्यानं जाता जाता एका मंदिराच्या बाहेर एक महाराज बसलेले दिसले. आणि महाराजांना म्हटला, महाराज पैशाची बॅग आहे अख्खी, अख्खी तुम्हाला ठेवा पण आनंद द्या. महाराज म्हटले, काय बॅगमध्ये? अहो पैसेच सांगितलं ना. चैन उघड. त्यानं चैन उघडली, अख्खी बॅग भरून पैसे होते. महाराज म्हणले, तुला खरंच आनंद पाहिजे? म्हटलं, हो 100% आनंद पाहिजे. आणि चैन लाव म्हणले. चैन लावली. आणि डोळे झाक, मी सांगेल तोपर्यंत डोळे उघडायचे नाही, आनंदच आनंद म्हणले तुला. या पठ्ठ्यानं डोळे झाकले. महाराज म्हणले, उघडू नको 5 मिनिट. नाही उघडत म्हणला महाराज. यानं डोळे झाकले. महाराजांनी बॅग खांद्यावर टाकली, महाराज गेले निघून. हे 5 मिनिटांना डोळे उघडून बघतंय, महाराज नाही, बॅग नाही, आनंद नाही. ह्याची धावपळ सुरू झाली. महाराज कुठे गेले? महाराज जाईना का गेले? बॅग घेऊन गेले म्हणला. सगळ्या गावात पळत होतं, रडत होता, ओरडत होता, महाराज बघितले का, बॅग बघितली का? महाराज बॅग घेऊन पळून गेले. सगळी लोक ह्याच्याकडे बघून हसायची. हे शेवटी चिडलं, रडत होता, एका दमलाने एका झाडाखाली जाऊन बसला. रडत होता, बॅग गेली, पैसे गेले, महाराज गेले, आनंद नाही, काय नाही. आणि रडता रडता याची नजर रस्त्याच्या पलीकडे एक झाड होतं, त्या झाडाच्या खाली गेली. त्या झाडाच्या बुंध्याला खोडाजवळ बॅग त्याला दिसली. बॅग दिसल्याबरोबर जीवाच्या आकांतानं पळतच गेला. बॅग हातात घेतली. पहिल्यांदा काय केलं असेल? चैन उघडली. पैसे जसेच्या तसे होते, जसेच्या तसे पैसे बघितले, चैन लावली, बॅग अशी कवटाळली आणि जोरात ओरडला. म्हटला, एवढा आनंद मला माझ्या आयुष्यात कधी झाला नव्हता. झाडाच्या मागे लपलेले महाराज बाहेर आले. म्हणले, तुला हेच तर हवं होतं आणि तू कुठे शोधत होता? इकडे तिकडे नाही हो, आपल्या आत आहे. पण आपण इकडे तिकडे बाजारात आनंद शोधत फिरतो. सुंदर जगण्याचं सूत्र आपलं आपल्या हातात आहे, ते शोधता आलं पाहिजे. म्हणून जाताना इतकंच सांगतो, छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मोठी दुःख थोडीशी बाजूला सारा. दुःख कवटाळत बसू नका. दुःख सगळ्यांच्या वाट्याला आहेत, कुणाच्या वाट्याला दुःख नाही आलं? रामकृष्ण, त्यांना सुद्धा दुःख सुटलं नाही. कृष्णा इतकं दुःख तर कुणाच्या वाट्याला आलं मला सांगावं? आपल्याला तर जन्माला आल्यानंतर दुःख सुरू होतं. कृष्णाला जन्माच्या अगोदरपासून दुःख होतं. ते जन्माला यायच्या आधीच त्याला मारायचं प्लॅनिंग सुरू होतं. जन्माला आल्याबरोबर बापाला टोकरीत उचलून घेऊन जावं लागलं. आईच्या अंगावर दूध सुद्धा पिता आलं नाही. गोकुळात गेला, तिथं काही सवंगडी भेटले, त्यांच्यासोबत लहानाचा मोठा होत होता. गोकुळ सोडून वृंदावनात जावं लागलं. वृंदावनात राधा भेटली, तिला सोडून परत मथुरेला जावं लागलं. मथुरा सोडून द्वारका वसवली तर मथुरेतले लोक त्याला रणछोडदास म्हणायला लागले. किती दुःख, किती अवेलना, किती अपमान कृष्णाचा. पण कृष्ण रडतो का? कृष्णाला तुम्ही असं टेन्शनमध्ये बघितलंय का? राधा गेली आणि सगळंच गेलं, काहीच आयुष्यात राहिलं नाही, काय करायचंय जगून आता, हा सगळा अन्याय माझ्या एकट्याच्यात. असलं कृष्ण कधी बोलतो का? कृष्ण सगळे सवंगडी गोळा करतो, त्यांच्याबरोबर काला करून खातो, नाचतो, गातो. अहो, त्या शेष नागाच्या डोक्यावर उभा आहे तरी नाचतो, बासरी वाजवतो. बघा, 2 शब्द आहेत, एक एंटरटेनमेंट आणि एक आहे सेलिब्रेशन. एंटरटेनमेंट म्हणजे तिकीट काढायचं आणि पिक्चर बघायचा. सेलिब्रेशन म्हणजे आपण उत्सव करायचा जगण्याचा. कृष्ण स्वतःच्या जगण्याचा उत्सव करतो. तो जगण्याचा उत्सव आपल्याला करता आला पाहिजे. साध्या साध्या क्षणांची मजा आपल्याला घेता आली पाहिजे. साहेब, नवीन नवीन तुम्ही नोकरीला लागलात, किती रुपये पगारानं तुमच्या MSCBत किती रुपये पगार होता? पहिला पगार किती होता? होता का नाही काय थोडाफार?
किती रुपयानं झालं सुरुवात? किती? 2000, 1000, 1500. कसा संसार करायचो 1000-1500 रुपयामध्ये? बरं, परिस्थिती अशी होती तुमच्या पिढीची, एक भाऊ नोकरीला लागायचा, बाकीचे 2 गावाकडे शेती करायचे. जो नोकरीला लागलाय त्यानं गावाकडच्यांना थोडी मदत करायची, त्याला पाईपलाईन करून दे, त्याला शेतीचं काहीतरी करून दे, त्याच्या पोरांच्या शिक्षणाचं बघ, बहिणींची लग्न कर, बहिणींच्या पोरांची लग्न कर. जे नोकरीला लागायचं ना त्याला सगळ्यांची जबाबदारी होती. गावाकडनं 4 माणसं जर इकडं शहरात आले, आई पटकन पुढे जायची, आता जेवून जा म्हणायची, मी 4 भाकरी टाकते. आनंद होता हो. पैसे नव्हते. 10x12च्या खोलीमध्ये नोकरदारांनी संसार केले. माझे वडील तर रिटायर झाले ना, 15,000 रुपये, 15-16,000 रुपये काहीतरी पगार होता रिटायरमेंटला. आता पेन्शन त्यांना 30,000 रुपये. आणि रिटायर झाले तरी त्यांची सोसायटी फिटली नाही. कायम शिक्षक बँकेतनं कर्ज काढायचं, ती सोसायटी रिटायर झाल्यानंतरही पेन्शनमधनं भरत राहिले. पैसे नव्हते या लोकांकडं, पण आनंदी होती माणसं. आम्हाला कधी वाटलं नाही की आपण गरीब आहोत, आपल्याकडे साधनं कमीत, असं कधी वाटलं नाही. 5वीत आल्यानंतर मी चप्पल घेतली. 5वीपर्यंत चप्पल नव्हती, पण वाटलं नाही की आपल्याला चप्पल सुद्धा नाही घालायला. आपल्याकडं काही कमी आहे याची जाणीवच कधी झाली नाही. त्या साध्या गोष्टी होत्या, पण त्यातला आनंद इतका भरभरून होता ना. मला वाटतं तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमधलं सुख. आता 1000-2000 रुपये पगार, बायको जर तुम्हाला कधी म्हटली इथून चला जरा नागपूरला जाऊन येऊ, अहो पेट्रोल नव्हतं कधी, गाडी नव्हती स्वतःची, मित्राची गाडी घ्यायची, 50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपत होतं. मग गाडी वाकडी करायची, टाकीत फुकायचं की का. कसले सायंटिस्ट होते. बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर यांची माझी गाठ पडली कोणास ठाऊक. अशामध्ये बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्या बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या नागपूरपर्यंत गेल्या होत्या. आता AC गाड्यांमधून नवरा बायको फिरतात पण बोलत नाहीत. नवरा तिकडच्या खिडकीतनं तिकडं बघतो, बायको इकडच्या खिडकीतनं इकडं बघते, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असते. हे बोलत का नाहीत साहेब? साधनं वाढत गेले पण आनंद मात्र होरपळून गेला. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींची मजा घ्या. माझे वडील शिक्षक, आमचं घर पत्र्याचं, कॉलनीमध्ये सगळ्यांची गरज स्लॅबची होती, फक्त आमचं एकटंच घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची गरज स्लॅबची आणि आपलं एकटंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कारट्या नशिबानं आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय, घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचे. पैसे नव्हते, आनंद भरभरून होता. वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, कावेरी गणेश आणि तू अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची, छोटा स्वतःला ठेवायचे. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. लवंगी फटाकड्याचा पुडा जर आणला ना दिवाळीला, अख्खी लढ कधी एकखटी वाजवली नाही हो. एक फटाका सुट्टा करून वाजवण्यातली मजा काय असते ती जवळून अनुभवली. शाळेत असताना, आता तुम्ही माहीत नाही पोरींनो काय करत, आम्ही शाळेत असताना मोराचा पीस वहीत ठेवायचं. तुम्ही ठेवता का? आमचे सिनियर सांगायचे 2 वर्ष ठेवावा लागतो. म्हटलं काय होतं? म्हटले त्याला पिल्लू होतं 2 वर्षांनी. कधीच झालं नाही, पण वेड्या आशेनं 2-2 वर्ष मोराचा पीस वहीत जपून ठेवला. काय मजा होती हो. तुम्हाला सांगू, या मुलामुलींचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असं ना शाळेतल्या सर, तुम्हाला ते त्यांच्या ट्युटोरियलमध्ये, त्यांच्या गृहपाठाच्या वह्यांमध्ये कधीच सापडणार नाही. या पोरापुरींचं जगणं सापडतं वह्यांच्या मागच्या पानावर. पोरींनी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतंय, रांगोळीचं डिझाईन काढलेलं असतंय, पोरांनी तर किती नावं खुडून पुन्हा गिरवलेली असतात. हे जगणं आपल्याला तिकडं सापडतं. मला वाटतं ते जगणं आपल्याला त्या लेकरांचं जे आहे ना ते शोधता आलं पाहिजे. साध्या गोष्टींचा आनंद घ्या, मस्त धम्माल करा. आयुष्य परत कधीच मिळत नाही. संकट सगळ्यांच्या वाट्याला येतात, ती संकट बाजूला ठेवायची आणि टिप कागदासारखे आनंदाचे 4 क्षण शोधायचे. एका माणसाच्या मागं वाघ लागला, केवढं संकट आहे सांगा. तर तुम्हाला तर रोजच वाघ आहे, पण तो माग लागल्यानंतर साधं दुःख आहे का? इथं कुत्रं मागं लागलं तर सुधरत नाही, वाघ मागं लागलाय त्याच्या. ते वाघापासून वाचता यावं म्हणून पळत जाऊन झाडावर चढला, झाडावर गेला, फांदीवर विसावला आणि पुढून आजगर येताना दिसलं. काहींचं नशीबच असं असतंय. त्या आजगरापासून वाचावं म्हणून दुसऱ्या फांदीवर गेला, आग्या मोळाला हात लागला आणि सगळ्या माशा मागं लागल्या. केवढी संकट हो. खालून वाघ वाट बघताय, एकीकडनं आजगर आलंय, एकीकडनं माशा मागं लागल्यात, तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. मला वाटतं याला जगणं म्हणतात.